केळकर सर, तुमच्या 3 मोठ्या अपेक्षा या बजेटमधनं काय आहेत ज्या होऊ शकतात? 3 महत्त्वाच्या गोष्टींकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. एक म्हणजे ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो, नवीन उपक्रम म्हणतो. कुठले कुठले नवीन उपक्रम ते आणतात आहे. मग ते नवीन योजना असो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला धरून असो किंवा काय नवीन गोष्टी ते आणतात आहे, स्किल डेव्हलपमेंट असो. तो यावेळेस नवीन उपक्रम ते काय आणतात आहे हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणायचं तर इन्क्लुजन, म्हणजे बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक सगळ्या लोकांना घेऊन जाता येईल, त्यांना फायदा होईल या प्रकारे तुम्ही काय प्रपोजल आणताय, काय करताय. तर इनोव्हेशन व्यतिरिक्त इन्क्लुजन म्हणजे सर्वसमावेशक. आणि तिसरं महत्त्वाचं, जसं आता अभिजित सरांनी सांगितलं की गुंतवणूक. कारण जोपर्यंत गुंतवणूक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये भरारी येत नाही. या 3 गोष्टीवर जास्त भर असला तर ही तिसरी टर्म आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि माझ्या मते हे बजेट जास्त महत्त्वाचं याच्याकरता आहे कारण या तिसऱ्या टर्मचं पहिले बजेट आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये कसं यांचं मार्गक्रमण राहणार आहे याचं सुतोवाच या बजेटमध्ये होईल असं मला अपेक्षित आहे.